हॅलो गाईज, कसे आहेत? तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आता मी रात्रीचं मंदिरात चाललेला आहे. तर आज कार्यक्रम आहे. काय निघाला कार्यक्रम आहे? होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे महिलांसाठी. तर आज जरा मजा येणार आहे भाई. आणि जो जिंकणार आहे त्याला काय पैठणी साडी आहे. आणि हा चान्स फक्त ज्यांची लग्न झाले तर त्यांच्यासाठीच आहे. आणि आमची काही लग्न झाली नाहीत तेव्हा काय आम्हाला हा चान्स नाही. काय भाई बरोबर ना? बरोबर आहे. नाही तर मागा तो डायलॉग बोल ना. आम्ही विसरलो. भावानो, पैठणी साडी आहे ना, तर आम्ही पण जिंकलेली असते हो. पण आम्हाला लग्न करायला पोरगीच भेटली नाही अजून. चला, कोण भेटली तर सांगा. बाय बाय, तिकडे जाऊन भेटतो डायरेक्ट. त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे साहेबांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवावा. इथं खुर्चीवर बसून घ्या. तुम्ही निरीक्षक म्हणून तुम्ही काम पाहाल आहोत. आणि तो आनंदोत्सव म्हणजेच आपलं दैवत, आपण ज्यांच्या छायाखाली आज लहानचे मोठे झालो, आपल्या वडिलांनी, आजोबांनी, पणजोबांनी जे कुठेतरी एक छोटस झाड लावलं होतं आणि खऱ्या अर्थानं आज त्या झाडाला पानं, फुलं, फळं ही जीर्णोद्धार सोहळा आणि त्यालाच लागून आपल्याच मंदिराचा सालाबाद प्रमाणे होणारा अखंड हरिनाम सप्ताह हा मला वाटतं कालपासून चालू झाला. एक 5 दिवसांचा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू होणार आहे. आणि यासाठी आपले सगळे चाकरमाने असतील, मुंबई पुण्यावाले असतील, सर्व ग्रामस्थ असतील, सगळ्या महिला असतील, माहेरवासी असतील, सासूरवासी असतील, अतिशय आनंदाने या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपला कार्यक्रम आहे, आपल्या घरातला कार्यक्रम आहे, अशा उद्देशाने मला संधी मिळाली. आज चांगल्या ठिकाणी मिळाली जिथे माहेरवासी आहेत, सासूरवासी आहेत. आणि आमचे मित्र सुनील मेळे साहेब यांच्या माध्यमातून इथे येण्याची संधी मिळाली. आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला दिजोरा दिलात. त्यामुळे मी जरी इथला चिपळूणचा जरी असलो, परशुरामचा जरी असलो, तर संपूर्ण महाराष्ट्र मी तिथेच कार्यक्रम करतो. मला माहिती एक इकडे आवाज जास्त आहे. कार्यक्रमाची सुरुवात करूया का? पुन्हा एकदा आमच्या नवतरुण मित्रमंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि आता हळूहळू थंडी उडायला लागलेली आहे. कुठे आहेत बाबूजी? कुठे आहेत? त्या तिकडे तुमच्या समोरच आहेत. मी यायच्या अगोदरच आहे, त्याच्यामुळे तुमचे सगळं लक्ष तिकडेच गेलेलं असलं 100%. आणि ज्यावेळी सुरुवातीला आम्ही मीटिंग केली असलो त्यावेळी यांच्या माध्यमातून असं आलं की 3 पैठण्या ठेवायच्या आणि पुन्हा एकदा आणखी 6 बक्षिसं उत्तेजनार्थ ठेवायची.
म्हणजे जास्तीत जास्त महिलांना बक्षीस मिळतील असा हा एक डोक्यात बेत धरून त्यांनी पुन्हा एकदा 6 बक्षिस वेगळ्या प्रकारची इथे ठेवलेली आहेत उत्तेजनार्थ. त्याच्यामुळे ही एक वेगळी पर्वणी आहे. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट डोक्यातून काढून टाका की बऱ्याच महिलांना असं वाटतं की काहीतरी प्रश्न विचारला. बरोबर आहे? तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी प्रश्नोत्तर विचारत नाही, टाइमपास करत नाही. मी फक्त एन्जॉय करतो. एंटरटेनमेंट साठी मी इथं आलेलो आहे. आपण जास्तीत जास्त गेम खेळूया. एकदम तर पुढचे दिसेल पाठीमागे नाही बघा. ज्याने हात वर केले त्याने हातच करा. आणि जर तुमच्या इकडे आणि इकडे बघा, ज्यांचे हात खाली आहे पूर्ण हात वर करा. हात ज्यांच्या वरती आहेत त्यांनी मागे पुढे बघा. तुम्हाला सांगतो मिनिट किती? 1 मिनिट. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त बिस्किट खाईल त्यामध्ये 3 जण होतील विनर. जे हायएस्ट पण अशी आहे, हात न लावता खायचे आहे. आवडी किती आहेत बघा. अगोदरच थांबा. टायमिंग 3 म्हटल्यानंतर तुमचा टाइम नाव सांग. दीपक गोलकर. ताई तुझं नाव सांग. स्वरा सुरेंद्र गोवाळकर. बापरे, गोळकरच काय माहिती ठरवणार काय मोर्चा. कार्तिकी महेश गोवाळकर. महेश गोळकर ती गॅंग नाही मिळाली. महेश वगैरे ठरवलं झालं की काय. आपण जिंकणार आहे अशा 6 जणीला लवकर असं 12. तुमच्यासाठी गेम साधा सोपा गेम आहे. ठीक आहे. गेम असा आहे तर त्यामध्ये खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि त्या खुर्च्यांमध्ये टिकले ठेवलेले आहेत. तुम्ही ज्या या लाईन मध्ये ज्या आहेत त्याने खाऊन जायचं आहे, टिकली काढायचे आणि यांच्या कपाळाला लावायचे. पण एका वेळेला एकच टिकली. जर डबल टिकली आली तर जोडीच्या जोडी बाद होणार. एका वेळेला एकच टिकली जर डबल आणली तर जोडीच्या जोडी बाद होणार. डबल डुबा ऐकू जाऊ. डबल डुबा घेऊन तर तुम्ही बाद होणार. डबल डिग्री बाद होणार. एका वेळेला 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त संख्या टिकल्या होती. त्या 2 जण होतील विनर आणि त्यापासून फायनल मिळवला. जरा म्हणलं मला सुरू सगळी आता पेर मारावी जरा खाली पडली तशी काढून त्यांनी जाणार नाही. खाली जर टिकली चालली
व्यवस्थित शिकवा. 9 8 7 6 5 4 3 आता कुठली आधी का नाही घेतलं आता कुठे आता तिकडे अरे हा जोरदार एवढं जवळ ओके ओके तुमचं नाव सांगा दीपिका दिलीप साळवी साळवे कुठलं गाव या माहेरी की सासर 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 माहेर कुठे मानगाव माणगाव अरे वा स्वरा सागर घाटे माहेर का सासर सासर माहेर कुठे शिराळा शिरा 32 शिरा वा संस्कृती सुनील बगडे तुमचं गाव माहेर माहेर हे माहेर सासर असोडे असोडे असोड सावड्याच्या पुढे बर तुमचे इंजिनियर कोण होते गोवाळकर मगाशी पण गोवाळ तुमचं माहेर सासर माहेर कुठे वंडे कळवंडे अच्छा कळवंडे रेगुलर कॉलेज इकडे नको पास हे जे शेजारी आहेत की तुम्ही बघा कोण जवळ नाहीये अच्छा अच्छा खावं द्यायचं आणि आपल्या बास्केटमध्ये नेऊन ठेवायचं आहे पण एका वेळेला एकच चॉकलेट आणायचा आहे जर आमच्या निदर्शनास आलं की तुम्ही येताना फावडा मारलेला आहे की तुम्ही बाद होणार तेव्हा एका वेळेला एकच चॉकलेट दुसरी गोष्ट चॉकलेट ठेवू शकता पण जर ते का ठेवलं नाही तर ते काउंट केलं जाणार नाही कळलंय अच्छा मी इथं माहेर की सासर माहेर कुठे नाही माहेर कुठली वाडी मधली वाडी भुवड म्हणजे इथं माहेर की सासर सासर माहेर कुठे कामठे हा माझ्या बाजूची सासूबाई त्यांचा नावच विसरल्या विचार करून सांगा पालकर माहेर माहेर कुठे मग शेकडा बोलतो असं कोण होता शहाजी राजे हे शिवाजी महाराजांच्या वडिलांचे टिंब टिंब होते ज्याला युट्यूबने हातून घालायचा उत्तर चुकीचं आहे आणि यांचं उत्तर बरोबर आहे उठा जरा जरा धावायला नव्हत्यात नाव सांगा अवनी अजित पवार पवार हे इथे माहेर की सासर हे माझं माहेर सासर कुठे तिवरे तेवढे तो ब्रिज झाला काय
तर मागच्या वेळी मी चालत गेलो होतो त्यांना तिथून गाडी पलीकडे ठेवून. झालंय का? मला वाटतं संजय महाराज. अच्छा ओके, कीर्तनकर तिकडे आहेत ते संजय महाराज. जी पारे त्या तिघी जणी होतील विनर, पण हात न लावता पाळायचे आहेत. चिमटे पूर्ण लावा, चिमटे पूर्ण लावा. 7-7 लावा. कमरेवर घ्यायचं आणि सटकून उठवायचं आहे. रे एक एक फुगा दिला जाईल. तो फुगा फुगवायचा आणि त्याला गाड बांधायची. कोणाला गाड बांधता येणार नाही. याची मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे आहे? या इकडं. आणि गाड बांधून झाल्यानंतर तुम्ही तो फुगा घ्यायचा आणि तो फुगा या खुर्चीमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यावर बसून ठेवायचा आहे. जे पहिले 3 जण फोडतील, जे पहिले 3 जण फोडतील ते होणार विनर. कुठे? मम्मीच्या डोक्यात. बघा ऐका. आणि गाड बांधायचे. जोरात गाड बांधायचे. समोर जाऊन फोडायचे बसून. आणि बसून फोडल्यानंतर तुम्ही धावत जाऊन इथं यायचं. जो पहिल्यांदा येईल तो होणार विनर. लगेच इकडे जायचं. फाटकन फाटकन जोरात फोडायचं फोडायचं. त्याला फोडायचं फोडणार कोण? लवकर 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 फुटल्यानंतर लवकर 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 लवकर. कोण आलं? कोण आलं? ही एक आली. वेळेस 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त थंडा जी पिली ती होणार विनर. म्हणजे समजा ज्यांनी प्यायला तर ही जोडी होणार विनर. दोघे पण पुढच्या गेम मध्ये जातील. फक्त गंमत अशी आहे की त्यांना सांगितलं एकाच टाईपचं कुठलं तरी थंड आणा, पण मेरे साहेबांनी आणलाय वेगळा आणि आमच्या बाबू शेखने आणखीच वेगळ्या आणल्या. माझा एक आहे कोको कोला, एक आहे मिरिंडा, एक आहे कोकम सरबत आणि एक आहे स्प्राइट. बाबूशेठ बरोबर आहे? मेरे साहेब बरोबर आहे? कागे म्हणजे इथे माहेरली सासे आणि सासर कुठे? भरड आहे. अच्छा म्हणजे तुम्ही माहेर वैष्णव म्हणून आलात 5 दिवस राहण्यासाठी. अच्छा इकडे राहतात. ओके. तुमच्या लक्षात आलं कोणकोणते थंड? मिरिंडा. मिरिंडा काय आहे? हा तुम्ही थांबा. काय आहे तुम्ही लक्षात ठेवा. काय आहे? मिरिंडा. कोकम सरबत. कोकम ह्या खऱ्या कोकणातल्या. हा हे खऱ्या कोकणात कोकम सरबत. कुठला आहे? नक्की कोकम सरबत. तुम्ही स्प्राईट. ह्या हुशार आहे. जेवल्यानंतर स्प्राईट खूप चांगलं असतं ते. हा स्प्राईट. आणि उरलेलं काय उरलं होतं? हा कोका
कोका कोला. मी तुम्हाला कोका कोला बरोबर आहे, लक्षात ठेवा. कोका कोला स्प्राईट. तुझ्या कोकण सरबत, मेरिंडा माझा. ओके, आता बंद करून प्यायचा आहे. गणेश द्या. काय होतं म्हणजे मेमरी ना हळूहळू मग डाऊन होतं, म्हणून तुम्हाला सांगतो. बरोबर आहे ना. इकडे काय मागितलं होतं? मिरिंडा घे. मिरिंडा बरोबर आहे. पहिले मिरिंडा घ्या. तुम्ही काय मागित होतं? कोकम. कोकम सरबत बरोबर आहे. कोकम सरबत घ्या. थांबा, पुढचं काय करायचं ते सांगतोय. काय मागित होतं? तुम्ही काय मागित होतं? स्प्राईट बरोबर आहे. चांगली आहे. हा, आणि काय माहिती तुम्ही? कोको कोला. कोको कोला बरोबर आहे. तुमचं माहेर? हे माहेर आहे. सासर? आईने. तुमचं? आदिती रवींद्र कांबळी. आदिती रवींद्र कांबळी. माहेर सासर? माहेर. सासर? मी विचारणार आहे मूर्ख, बोलायची काय गरज आहे? होशियार. लाव. प्राची प्रदीप मेने. ओके. रिया रमेश भागे. तुमचं माहेर? होच. सासर पण आहे. बरं. प्रियांका मिथुन भैरवकर. कुठे? माहेर हे गोळकोट. कुठे चिपू? गोळकोट. माझ्या पलीकडे राहता तुम्ही? मी पेढ्यात राहतो. हा, तुमच्यापैकी कोणी पैदा होतं? काय माझं दूध काय होतं? कुठं? बाबूशेठ तुम्हाला काय सांगितलं होतं? मी काय आणलंय ना? उद्या सकाळी काय कुस्ती आहे की काय? ओके, त्यांची नावं घ्या.